आवडीचा स्क्वॉड मिळालाय, पण आता फाटफूट झाल्यात. आम्ही स्वतः कामाला गेलाय. कुठपर्यंत साथ देणार आमचे खेळाडू साथ देऊ दे पहिली. परेश चांगलं गावाचा मेन बॉलर आहे, त्याला आम्ही डिफेंड करू आणि बाकीच्यांना फोडू. नक्कीच नक्कीच पाहूया. जुन्या पद्धतीने पण भिटा घेऊन प्लेअर निवडायचो, तसा आगळा वेगळा निर्णय गोवाचे प्रीमियर लीग घेतला की जुन्या मंत्र्यांच्या जाताना दिसतोय. मित्रांनो, मी वैभव वडील पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की लिलाव पद्धतीने कशा प्रकारे लिलाव झाला होता आपल्या GPLचा, आणि आज आहे आपल्या GPLचं पहिला दिवस. पूर्ण गावात ट्रॉफी फिरवणार आहे, दोन्ही ट्रॉफ्या, आणि सर्व प्लेयरने रॅली काढून ती ट्रॉफी फिरवली जाईल आणि नंतर भवानी प्रत्येक मंदिरात नेऊन ती ट्रॉफी आपण पळण्यात नेणार आहोत. तर GPLसाठी खास करून जितू दादा असेल किंवा प्रीतम दादा असेल यांनी टी शर्टसाठी भरपूर अशी मदत केलेली आहे. आणि टी शर्ट तर आहेत, त्याच प्रकारे मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल असो, मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी, अशी भरपूर अशी बक्षीस आहे. तर आपण या ब्लॉगद्वारे आपल्या GPLला कनेक्ट होऊन हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आपण त्याला जाऊया तिकडे. एकीकडे बँडचा आवाज येत आहे. तर हे आहेत आपल्या GPLसाठी ग्राउंड, आपल्या गोवटणे गावाचं ग्राउंड. हाय कर जरा, तुझी आता दिसत आहे. हा आहे गोवटणे प्रीमियर लीगचं आद्विका 11चा कक्ष बघू शकता. आणि हा आहे आपला समाज लोचन चर्च. आपल्या GPLचे ट्रॉफी आलेले आहेत आणि ते आपले सुनीलजी वर्तक सर आहेत. आपल्या ट्रॉफ्या आलेल्या आहेत वळणामध्ये, आणि आता आपण पिचचं जरा देखरेख करण्यासाठी जात आहोत. तर बघूया. 2025 GPL 2025 एक भव्य असं आयोजन आपण बघू शकता. आणि त्याचप्रमाणे
पीच सुद्धा भारी एकदम केलेली आहे. आपण मैदान बघू शकता. पूर्ण हा खाडीतला पाठीमागे मँग्रोवची भरपूर अशी झाडं आहेत. आपली माणसं आता रोलर मागे नेत आहेत. वाघ ना वाघ वाघ. ओके. काय स्ट्रॅटेजी काय असेल जर म्हणजे पिच कुठपर्यंत साथ देणार? पीच तर आमचे खेळाडू साथ देऊ दे पहिली. रात्री आमची खबर आहे का बनी बोला बोला. 1 वाजेपर्यंत पालणी झाली. ओके. पालणी झाली ते आता त्यांना लिंबू सरबत देऊन जी त्यांची पालणी सोडू शकता तुम्ही. काय उतारा त्या तेल कोणाचं निघणार, गोलंदाज की फलंदाजांचा? तेल गोलंदाज. ओके. पण 12 वाजेच्या आत ना फक्त बॅट्समन नंतर तेल निघणार? नाही नाही, मग संध्याकाळपर्यंत गोलंदाजांचाच निघाल. अच्छा. सकाळ ते संध्याकाळ. मग तुमचे काय आपले लिंबू सरबत वगैरे आणलीत का नाही? रात्रीची जी काय तुम्ही रंगपंचमी साजरा केली कोकम सरबत उतरणार का त्यांची टाकाकी उतरणार? 100%. 100%. मला वाटतं तुम्हाला मग राऊंड आतापासून लावल्या तिकडं. राऊंड किती पाहिजे तुम्हाला? म्हणजे मॅच किती खेळणार? आम्हाला चौथा द्या. चौथा म्हणजे वाऱ्यावर. म्हणजे तोपर्यंत तुमचे बरोबर सगळे टाकाकी उतरलेले. ओके. थँक्यू. चला जातोय सुनील पर्व ज्याचा केवळ क्रिकेट रसिकच खेळाडू नव्हे तर संपूर्ण गोवठणे वासियांना आहे गर्व. अशा प्रकारचं हे चौथं पर्व. या चौथ्या पर्वामध्ये उपस्थित मान्यवर, त्याचबरोबर क्रिकेटचे खेळाडू आणि ज्यांच्याशिवाय शृंखला किंवा ज्यांच्याशिवाय खेळ अपूर्ण आहे असे सर्व रसिक, या सर्वांचं अगदी गोवठणे प्रीमियर लीगचे आयोजक अर्थातच जय हनुमान मिठागर कमिटी, या कमिटीच्या वतीनं सर्वांचं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. सर्व आपले वैभव पाटील हे या सर्व आयोजनाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला देतील. फक्त एका शब्दामध्ये कर्णधाराची कमेंट घ्या अशा प्रकारची सूचना वैभव पाटील कडून येतोय. पहिला आमंत्रित करतोय परेश पाटील यांना. एक वाक्यात आज जीपीएलच्या गोवठणे प्रीमियर लीग पर्व 4च्या आयोजनाविषयी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया. खरं तर सर्वांना वाटत होतं की 2025 जीपीएल ही स्टार्टिंगला व्हायला पाहिजे होती, पण काही कारणामुळे आपली थोडी लेट झाली. पण त्याचा आनंद सर्व प्लेअरला आहे आणि सर्व प्लेअर चांगला खेळ करतील इथे या ग्राउंडवर. फक्त थोडीशी तरी कमेंट द्यायलाच पाहिजे. नक्की जीपीएलचं आयोजन आणि तुझ्या संघाचा तुझ्या संघाबद्दल काय वाटते? काय नाही, जीपीएलचं आयोजन दरवर्षी असंच करत खूप छान प्रतिक्रिया. तदनंतर स्वस्तिक गावण, स्वस्तिकला मी प्रश्न विचारेन की जीपीएल आयोजनातील पहिला जीपीएलचा विजेता ना, दुसरा आणि तिसरा, आज ही अपेक्षा असतील. मला असं म्हणायचं आहे की जे नवीन कर्णधार आहेत त्यांच्याकडे कदाचित त्यांच्यावर दडपण नसेल, परंतु तुम्ही जे जुने खेळाडू आहात म्हणजे आपल्या गोवठणे 11 मध्ये खेळणारे त्यांच्यावर थोडंसं मानसिक दडपण असेल का खेळताना? नक्कीच प्रत्येक जण जिंकण्याचा प्रयत्न करेल. निलेश म्हात्रे आयोजन सुंदर आहे आणि पहिल्यांदाच मी कर्णधार पद स्वीकारले आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल. टीमचं ट्रम्पकार कोण असेल? नक्कीच. आणि खरं तर गोवठणे प्रीमियर लीगचं ज्या दिवशी ऑप्शन झालं त्याच दिवशी मी सर्वांना एक चांगलं मुद्दा सांगितला की गेले कित्येक वर्ष आपलं स्वप्न होतं. चषक अनेक आणलेत. इथं मयूर पाटील असेल किंवा मनोज पाटील असेल किंवा कल्पेश असेल, स्पॉन्सर अजिंक्य असेल, समजा अनेक स्पॉन्सर झाले. 1 नंबर 2 नंबर मनोज पाटील आपण मिळवले, परंतु आपलं स्वप्न होतं की आपला एक तरी खेळाडू बाईकमॅन ठरावा आणि ते स्वप्न आपल्या गावाला आनंद निशांत वर्तकने दिलेलं आहे. आज एका संघाचा कर्णधार पद मनोज पाटील खरं तर त्याच्या संघाचा कर्णधार आहे. निशांत, काय गोवठणे प्रीमियर लीग पर्व 4 विषयी आपली प्रतिक्रिया? आयोजन जर आपण आहोत त्याच्यामुळे चांगलंच झालेलं आहे आयोजन वगैरे. आणि गेम फक्त एन्जॉय करा बस, कारण 3-4 महिने आपण कंटिन्यू क्रिकेट खेळतो, सर्व प्लेअर इथं कंटिन्यू खेळतात, त्याच्यामुळे फक्त एन्जॉय करा बस, दुसरं काय ना. हार जीत मॅच मध्ये आयोजन बस. आणि आयोजन खरंच प्रत्येकाने प्रयत्न करा की बाबा आपलं आयोजन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रयत्न करा. संघमालक स्वप्नील मात्रे, या स्क्वॉड तुला म्हणजे एक आवडीचा स्क्वॉड मिळाला आहे का की एखादा खेळाडू अपेक्षा होती तो मिळाला नाही?
अवधीचा स्क्वॉड मिळालाय, पण आता फासण्या फासफूस झाल्यात, कारण आम्ही स्वतः कामाला गेलाय, त्यामुळे थोडा धगधग वाटतंय. पण खरं तर सांगायचं की आपण जीपीएल ठेवतो, ही गावाच्या टॉप 11 मध्ये प्लेअर मोडतील, त्यासाठी 11 प्लेअर चांगले भेटले पाहिजे. तर चांगला खेळ करा, नक्कीच पुढच्या 7-8 आपल्या नाईट टुर्नामेंट आहे, त्यात 1-2 प्लेअर आपले येतील. नक्कीच प्रीमियर लीग म्हणजे खेळाडूंची चाचपणी. प्रत्येक गावाला या प्रीमियर लीगच्या माध्यमातूनच नवीन खेळाडू मिळत असतात आणि तशा प्रकारची प्रतिक्रिया आली. रोहित उशिरा आलेला आहे, उशिरा प्रतिक्रिया मिळेल. नाही, कर्णधारानेच प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. फक्त जीपीएल आयोजन आणि तुझ्या संघाचा स्क्वॉड, काय अपेक्षा? त्याला कोणीतरी एकाने प्रतिक्रिया द्यायची. प्रशांत वर्तक संघाच्या वतीनं प्रतिक्रिया देईल. खरं तर आमचा संघ नाही, आम्ही गेल्या वर्षीच उपविजेते झालो, यावर्षी प्रयत्न करू की चांगला परफॉर्मन्स देऊ. नक्कीच. नंतर संकेत म्हात्रे, अर्थातच आपले अंकित म्हात्रेचा हा संघ. संकेत, काय साधारणतः तुझा एक प्लॅनिंग असेल की कुठला संघ जर आला तर पहिल्या सामन्यामध्ये खेळताना 5 गोलंदाज वापरायचे आहेत कंपल्सरी, आणि तुझ्याकडे 5 गोलंदाजांची निवड आहे का? नक्कीच आहे. आमच्याकडे एक अनिल म्हात्रे हा उघडचा आणि तसंच प्रत्येक आतिश अंकित पण एक चांगली आता गोलंदाजी करतोय, तो आहे. नक्कीच सर्वांना शुभेच्छा असतील. वळूया आयोजनाच्या या शुभारंभाकडे. तर मान्यवर अर्थातच या सामन्यासाठी कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. श्री गणेशाचं पूजन होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन होत आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 19 फेब्रुवारीलाच जयंती इथे साजरी होणार आहे. ऍडव्होकेट सौभाग्यवती राणी जितेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथं श्री गणेशाचं पूजन होताना दिसतोय. ऍडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला, मूर्तीला इथं हार अर्पण करताना, त्याचबरोबर सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते इथं श्री गणेशाचं, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं पूजन करायचं आहे आपल्या शुभ हस्ते. इशारा करायचा आहे. दोन्ही बाजूला उभे राहा. नंतर आपल्याला पाहूया सिंगल विकेटचा बादशाह अनंत पाटीलचं पण नाव अशा प्रकारे आपण अपेक्षा करूया. के लिए तैयार होंगे, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. इंद्र हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय जय. वंदे
धन्यवाद. तदनंतर हे लिहून घ्या. पहिला ओके. नंबर दाखव. बालूची 2 नंबर यांची आहे. प्रतीकशी प्रतीक पाटील. बिग फाईट मॅच. बिग फाईट मॅच. बिग फाईट मॅच. जितेंद्र गोविंद म्हात्रे यांचं इथं स्वागत होताना दिसतोय. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचं इथं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या होत्या एकदा. त्याचबरोबर त्यांच्या सहपत्नी इथं उपस्थित आहेत. सौभाग्य होते यांचं स्वागत इथं होताना दिसतोय. ह्या कार्यक्रमाप्रसंगी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान स्वागत केलं जाते. त्याचबरोबर म्हात्रे उपस्थित आहेत. त्याची विकेट काढण्याचा प्रयत्न आम्ही करू. नक्कीच त्याची विकेट काढण्याचा प्रयत्न कराल. पण विशाल घटक तुम्ही सुद्धा या. सांगतो की खूप अपेक्षा आहे 14 संघाला तुमच्याकडून. काल एक जीवदान मिळाला होता पण पुन्हा एकदा तुम्ही आउट. पण आता तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? समोर परेश पाटील आपल्या विरुद्ध तर फासू परेश आता होतात. तर काय म्हणाल तुम्ही परेश बद्दल? परेश चांगलं गावाचा मेन बॉलर आहे. त्याला आम्ही डिफेंड करू आणि बाकीच्यांना फोडू. नक्कीच पाहूया.